आता बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून। उमरगा लोहारा तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याचा दावा भाजप युवा नेते शरण पाटील यांनी केलाय। जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कार्यकर्त्यांना डावललं नसल्याचं ते म्हणाले आहेत। तालुक्यातील 9 जिल्हा परिषद गटांपैकी 6 गटात भाजपचे उमेदवार निश्चित झाले असून अनुभवी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचं शरण पाटील यांनी स्पष्ट केलं। माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इथं आपले माननीय माजी मंत्री बसवराज पाटील साहेबांनी तो शब्द पाळलेला आहे की मायनॉरिटीचा एक माणूस जिल्हा परिषदेमध्ये मला वाटतं धाराशिव जिल्ह्यामध्ये हा एकमेव व्यक्ती आहे, त्यांना आज आपण परत उमेदवार दिलेला आहे। त्याच समेत मागासवर्गीय आमचे कैलास शिंदेजींना पंचायत समितीचे आपण उमेदवारी त्यांना दिलाय। असे अनेक सर्व चांगल्या उमेदवारांना एकत्रित करून सामाजिक समतोल राखण्याचा उमरगा लोहारा तालुक्यामध्ये पूर्णपणे प्रयत्न झालेला आहे। कारण युती झाल्यामुळे काही ठिकाणी आता बरेचसे आमचे सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली तयारी केलं होतं, पण त्यांच्यावरती थोडंसं आता कारण युती म्हणून व्हावं म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय परत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या सर्व वरच्या लोकांनी ठरवून राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये युती व्हावं आणि एक चांगलं लोकांसाठी आपण येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम व्हावं आणि त्यासाठी प्रयत्न केल्यामुळं काही ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांवर जागा वाटाघाटीने इकडे तिकडे झालेला आहे। पण मला वाटतं कार्यकर्ते हे नक्कीच या निवडणुकीमध्ये मेहनत घेऊन आम्ही सर्व सोबत आहोत। कार्यकर्ते म्हणून नक्कीच जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश संपादन करून देण्याचं काम आम्ही करू। आलूर जिल्हा परिषद गट हा माझा होमग्राऊंड असला तरी निवडणूक लढवणार नाही, पक्षाचा निर्णय अंतिम आहे असं शरण पाटील यांनी सांगितले। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा या उमरगा लोहारा तालुक्यातील ही निवडणूक लढत चुरशीची होण्याची दाट शक्यता असून येत्या काळात राजकीय हालचालींना वेग येणार आहे। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।